गणपती बाप्पा मंगल मूर्ती उंदीर मम्मा की साई बाबा की बजरंग बली की। नमस्कार मंडळी, कशा सर्व दादा मंडळी मजेतच राहायला पाहिजे की मुंबईला आल्यानंतर आज आपण परत एकदा निघालेलो आहे थोडंसं सिंधुदुर्गच्या ट्रिपला। म्हणजे मिक्सअप असणार आहे, मालवण आंबोली वगैरे असं सगळं परिसर आपल्याला फिरायचं आहे। तर मी आत्ता सध्या आहे नालासोपारामध्ये अवनिया इकडे आणि म्हणजे सर्व मित्रमंडळी चाललो आहे, मालाडचे थोडेफार मित्र आहेत। हां पाक आहे हां। तर अवनी आणि मयुरी सोबत नाही आहे, सर्व मित्र आहोत। तर इथून तर मी विकास आणि निकेत कुठे आहे नाही दिसत आहे। अवनीला क्वेश्चन्स खूप असतात, म्हणजे क्युरियोसिटी खूप आहे। तर आत्ता इथून तर आम्ही मालाडला जाणार आहे, मालाडवरून आपल्याला थेट निघायचं आहे। पहिलं तर मला वाटतं उद्याचा स्पॉट असणार आहे आंबोली। तर आंबोलीचा जो धबधबा आहे त्या धबधब्याच्या दिशेकडे, तर इथून आपल्याला थेट जायचं आहे मालाडला आणि मालाडवरून मग प्रवासाला सुरुवात होणार आहे। चला अवनी, बाय 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 बाय। तर इकडे निखिल भेटलाय आणि इकडे विकास। आता तरी 3 जण आहोत, बाकीचे मालाडला भेटतील। जागा भेटल्या बघा, रात्रीचा ट्रेनमधून प्रवास करण्याचा फायदा आहे। 10 नंतर ना, रात्रीचे 1:10 झालेत। आम्ही निघालो आहे, इकडे आलो 11:30ला, पण सर्वजण जमा होत 1 वाजून गेले। एक गाडी आपली इकडे आहे आणि दुसरी गाडी इकडे आहे। तर इथून पुढे निघू। आता सगळ्यांची ओळख वगैरे काय करून देत नाही, सकाळीच करू। सकाळची मंडळी 6:30 वाजलेत। कुठं आलो आपण? आता इथे पोलादपूर अगोदर आहे। ओके, कशाडी बोगदा येईल आता। तर ॲक्च्युली रात्रीपासूनच पावसाने एकदम हल्लाबोल केला आहे आणि आता पण तुफान पाऊस पडतो आहे। 6:50 झालेत, पाऊस पण थांबला आहे मस्त आणि आपण आता आलो आहे बोगद्यामध्ये। इकडे हा डावेबाजूचा बोगदा लोकांना दाखवण्यासाठी केला होता, गणपतीमध्ये चालू, आता बंद केला आहे तो। आता एकच बोगदा सुरू आहे। हां, तेव्हा जाण्यासाठी चालू केलेला, थोडासा खुश लोकांना खुश करण्यासाठी। चला फायनली आहे ना, पुढे इकडे खेड रेल्वे स्टेशन आहे। तर एक ब्रेक घेतलेला आहे आणि इकडे कुत्रे बघा किती आहेत। हे काय ब्रेक यासाठी घेतला आहे, इथे हॉटेल गणपती करून आहे, चहा वगैरे पिऊया आणि मग पुढे होऊया। आले 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 फायनली, ही दुसरी गाडी आपली। अरे किती झोपताय किती? हां कसं वाटतंय प्रवास? पावसातला प्रवास पावसात काय समजतच नाही ना। अरे ते आम्ही चहा शोधतोय, थांबायला जागा नाही। मग इथे जरा पुढलं थांबायला जागा आहे, पाऊस आला तरी पण। पावसाची पाऊस आला घेतलेली आहे, मग ती मजाच घेते। नाश्त्याची वेळ आहे, तर मिसळ कशी आहे रे? आहे व्यवस्थित आहे, भारी आहे ना? अच्छा, तर आपण इकडे इडली मागवले। हां, इडल्या मोठ्या आहेत। डबल इडली सांबार म्हणजे 75 रुपीज। मिसळ पाव 65। हां, अरे इडलीपेक्षा मिसळ स्वस्त आहे का? व्यवस्थित एकदम ठीक आहे ना? आता भूक लागली म्हणजे खाण्यालायक आहे ना, अतिउत्तम नसली तरी चालेल, खाण्यालायक आहे ना, बस चांगले आहे ना। चला, खाऊन पिऊन झालेला आहे, निघूया। ड्रायव्हर पण चेंज झालेत, आराम करा तुम्ही जरा। इकडे जरा नवीन ड्रायव्हर, एक नवीन काय ते घेतले दाखव जरा। काय घेतलंय? हे नवीन काय, याला काय चव नाही काय नाही, काय घेऊन आले बसले उगाच आपलं। तरी पण खाऊया, संपवायचं ते एवढा खर्च करून घे। चीजचं नाव आहे फक्त, फरसाण वाटते फक्त। खेडमध्ये आपण चहा नाश्ता केलेला आणि त्याच्यानंतर आलो आहे आपण सवत्सडा धबधब्याच्या इथे। म्हणजे परशुराम घाट उतरलात की डाव्या बाजूला सवत्सडा धबधबा आहे।
मुंबईकडून जेव्हा तुम्ही गोव्याकडे जाता तेव्हा डाव्या बाजूला. तर रस्त्यावरून तर एकदम मनमोहक दृश्य दिसतंय. तर आम्ही म्हटलेलं जाता जाता जरा वर पण जाऊया. वर जाण्यासाठी इकडे आहे ना एक पायवाट छान अशी बांधलेली आहे. आत्ता कसा हा सप्टेंबर ऑक्टोबरचा कालावधीमध्ये थोड्याशा या स्लिपरी झालेल्या आहेत, त्यामुळे जरा सावकाश चाला. बाकी समोर जे काही दृश्य दिसतंय ते जवळून अनुभवायची ते सोय आहे, व्यवस्थित बांधकाम वगैरे केलेलं आहे. तर जाऊया चला. एक सेफेस्ट धबधब्यापैकी एक आहे, काय वरती टेन्शन नाही, फक्त इकडे चालताना सावकाश चाला. वाव, एक नंबर, भारी एकदम. गावाकडे कसं आहे आता पावसाचे दिवस सुरू आहेत, परतीचा पाऊस सुरू आहे आणि या परतीच्या पावसामध्ये सवतसडा धबधबा एक नंबर, एक नंबर बाई. म्हणजे रस्त्यावरून तुम्हाला 5 मिनटं आतमध्ये चालत यायचं आहे, पण चालत आलात इथं जे काही दृश्य आहे ना एक नंबर, जबरदस्त. इथे आहे ना उभं राहायची वगैरे फोटो काढण्याची वगैरे व्यवस्था केलेली आहे, फोटो काढून घ्या. मात्र धबधब्याखाली जाण्याचा जास्त प्रयत्न करू नका, वरून दगड वगैरे येण्याची दाट शक्यता आहे. थोडा वेळ फोटोशूट वगैरे केला आम्ही आणि आता निघतोय लगेचच. कधी आलात तर धबधब्याखाली जाण्याचा प्रयत्न करू नका, कारण कुठल्याही धबधब्याखाली जाता ते सर्व रिस्की असतं. फोटो वगैरे काढण्यासाठी इकडे जागा केलेल्या आहेत, इथूनच लांबूनच फोटो काढा. जो काही सवतसडा धबधब्याचा निसर्गरम्य रूप आहे ते पाहून परत तुमचा परतीचा प्रवास सुरू करा, जसा की आम्ही आता केला आहे. चला निघूया. छान वाटलं एकदम, भारी. मुंबई गोवा हायवे आहे, तर इकडून आपण आलो मुंबईकडून थेट गोवा, म्हणजे आपलं संगमेश्वर पण इकडेच आहे. आणि इथून जस्ट एक 5 मिनटं चालत तुम्ही इथे पोचू शकता. नक्कीच जा, कधी जर तुम्हाला निवांत वेळ असेल तर एकदा व्हिजिट तर बनतोच. आणि आता ॲक्च्युली छान क्लायमेट वगैरे आहे आणि पाणी पण कमी आहे, त्यामुळं आता या सप्टेंबर ऑक्टोबरच्या काळामध्ये व्हिजिट देणं म्हणजे काय एवढा धोका नाही, काय नाही, एकदम आरामात जाऊ शकता. फक्त आरामात जावा. चला बरोबर, मजा आली काय? खूप मजा आली बाबा, भारी भारी. फ्रेश वाटलं सकाळी सकाळी. आंघोळ करायची राहिली फक्त थोडी. आंघोळ बघू कुठे होईल माहिती नाही आता. गरम पाणी लागेल, थंड पाण्यामुळे आता काय अचानक भयानक फिरायला आल्यानंतर आंघोळ पाण्याचं बघायचं नाही. जिथे मिळेल तिथे आंघोळ करायची, जिथे मिळेल तिथे खायचं प्यायचं. तर जरा आज कोंबडी भेटली पाहिजे कुठेतरी. बाई आहे ना, आहे ना, संध्याकाळी 4 कोंबड्या आहेत, ते पण गावठी. खरंच की? खरंच बाई, 100%. काय भेटलं तर मला बोल. अच्छा, पण संध्याकाळी आहे. विशालला शोधूया संध्याकाळपर्यंत. आणि दुपारी कोलबी बिलबी असं काहीतरी आहे, असेल ना काहीतरी. हाय कन्फर्म आहे. कुठे जाणार आहे, काय करणार आहे ते काय मलाच नाही माहिती आहे. कुडाळला जाणार आहे आम्ही, पण पुढे काय माहिती नाही ना, ते सगळ्यांना माहिती आहे तिथपर्यंत जाणार आहे ते. पुढचं आम्ही सांगू तुम्हाला, नवीन अपडेट देऊ. एक स्पॉट जो काय मिळेल आपल्याला ते करायचं आहे. अचानक भयानक ट्रिपमधले आहे, ही पहिली व्हिडिओ आहे. बरंच काय काय पाहायला मिळणार आहे, पण ते काय माहिती नाही काय काय पाहायला मिळेल ते. असो, जे काय पाहायला मिळेल ते चांगलं मिळेल. गणपती बाप्पा. सवतसडा धबधब्यावरून निघाल्यावर लगेचच इकडे CNG पंप आहे. CNG पण जरा भरून घेऊ आणि मग पुढे जाऊया. पुढे काही प्रॉब्लेम नाही. CNG आता बऱ्यापैकी अवेलेबल आहेत, म्हणजे पूर्ण ट्रिप तुमची CNGवर होऊ शकते. बहादूर शेख नाका चिपळूण या ठिकाणी पोहोचलेले आपण. 9:30 वाजले. प्रवास एकदम आरामात सुखदायक चाललेला आहे. काहीच नाही घाई, जरा काय कुठं जायचं, कधी जायचं, काही टार्गेटच नाही आहे ना. जरा पण घाई नाही. 3 दिवस फिरायला निघाले एवढं माहिती आहे, बस निवांत एकदम. पण काय माहिती नाही आम्हाला. सावड आलेला आहे 9:45 वाजता. दमली पोरं. चला मंडळी, आलेलो आहे आम्ही आत्ता संगमेश्वरला. बरोबर 10 वाजून 10 मिनटं झाले आहेत. गाड्याला नवीन घेतो तेव्हा हा टायमिंग होतो आणि आपला हा टायमिंग झाला आहे ॲक्च्युली संगमेश्वरचा, त्यामुळे कदाचित तसं झालं असेल. तर आपण आत्ता इथून आपल्या गावी नाही जात आहे. इथून जर लेफ्ट घेतलात तर आपलं गाव निवळी. तर आता आपल्याला राईट घ्यायचं आहे आणि संगमेश्वरला एक स्टॉप घेऊ, त्याच्यानंतर मग पुढचा रस्ता. गावाकडे येऊ लवकरच आता भात कापायला. चला संगमेश्वर आलेलं आहे. जाम भारी वाटतं आहे.
असं वाटतं इथून आता बस पकडून घरी जावं. तुम्ही पुढे जावा जाता येतात. नाही भाई आमचं तर फिक्स आहे ना. ठरलं कुठे जायचं काय त्याचं माहिती नाही पण ठरलं. हां आपला संगमेश्वर डेपो एकच बस आहे आतमध्ये. नाही तोच आहे. म्हणजे काहीतरी काम केलं. सरळ रोड गेला रत्नागिरी एकदम जरा खराब रस्ता आहे. तर सध्या तरी तुम्ही हा लेप मारून आहे ना देवरुख मार्गे साखरपातून कुठे रे वाटूलला तुम्ही बाहेर पडू शकता. तर हा एक चांगला रोड आहे. बायपास बोलू शकतो एक. आणि इकडे हे मित्राचं शॉप आहे महाराष्ट्र वडापाव सेंटर. उम्या संगमेश्वर देवरुख साखरपा वाटूल. तर असा हा पूर्ण प्रवास आहे ना मस्त आहे एकदम. रस्ता छान आहे वळणाचा आहे पण सुंदर आहे. खड्डेमुक्त आहे म्हणजे थोडेफार ठीक आहेत 10% पण बाकी चांगला आहे एकदम. म्हणजे सध्या संगमेश्वर रत्नागिरी जो रोड आहे ना तो एकदम खडतर प्रवास आहे कारण बांधकाम सुरू आहे आणि खड्ड्यांचं साम्राज्य आहे. त्यामुळं जर या पट्ट्याला जर कधी जात असेल तर हा सध्या तरी हा रोड तुम्ही वापरू शकताय पर्यायी मार्ग. दादासाहेब सरफरे विद्यालय जिथे आपण आलो आहे. पोरांची शाळा सुटली लवकर. शाळा सुटली 10:30 वाजताच. चला मंडळी 12ला 10 मिनटं आहेत आणि आपण वाटूलच्या इथे आता म्हणजे मुंबई गोवा हायवेला परत कनेक्ट झालेलो आहे. तर इथे दुसरी गाडी आपली येते तर वाट बघू आणि मग पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. वाटूल फाट्यावरती आता आपण जस्ट चहा नाश्ता वगैरे केला. इथे हॉटेल ओमप्रसाद करून आहे. सकाळी 7:30 वाजल्यापासून रात्री साधारण 8-9 वाजेपर्यंत वगैरे हॉटेल चालू असते. इथे चहा कॉफी वडापाव समोसा मिसळपाव कोल्ड्रिंक्स वगैरे मिळून जातील. तर आता इथून आपण पुढच्या प्रवासाला निघालो आहे. इथून आपण आता कुठं चाललोय फायनली आपण चाललोय प्रशांतच्या घरी. फायनल झालं. इथून आता वाटूलवरून घरात नाही जायचं. वाटूलवरून कुडाल 2 तास साधारण. ओके म्हणजे 2.5 तास पकड. साधारण 2.5 तास. चला थेट कुडाळ. पहिली माझी सासरवाडी सांगा. तुझी नाही बाबा सासरवाडी. तुझा पण नाव घ्यायचंय. तुझी सासरवाडी गेली नाही होऊन आता येईल. तुझं पण नाव घ्यायचंय. गुळ नाव घेणार आमच्या. गेली करून नाही माझं घर गेलं. आलं वैभववाडी सासर. मी चाललो आता मालवण. वैभववाडी आलो की बायको बोलते मला मच्छीचं कालवण. वा पहिली गोष्ट विद्या वहिनीसाठी खास होतं वैभववाडी ना. सासरचं नाव घेतलेलं आहे. कसं वाटलं नक्की सांगा. तर हा बघताय हा राजापूर जैतापूर सर्वात मोठा ब्रिज बरोबर ना रे महाराष्ट्रातला. तर ह्याच्या पलीकडेच राजापूरची गंगा आहे ना. ओके मोठाच्या मोठा ब्रिज आहे. एक नंबर. इकडनं सिटी राजापूर. इकडे खाली राजापूर सिटी. जो जुना मुंबई गोवा हायवे होता तो खालूनच आहे ना. ती बस आली ना ती खालून आली. अच्छा बस त्या रूटने येतात अजून बस. ओके खाली सगळे पब्लिक आहे ना ते. डोंगर 7 किलोमीटर. काय डोंगर काय हे आहे ठिकाण आहे गाव. हे बघा बस आले त्या जुन्या रोडने चालल्यात. लालपरी राजापूर डेपो दोन्ही पण राजापूर डेपोच्याच. आता एक मोठा घाट लागेल. इकडे खाली राजापूरची गंगा. ब्रिज क्रॉस केल्यानंतर डाव्या बाजूलाच आहे. कुडालवरून आतमध्ये आलोय आणि इकडे एक छोटासा रोड आहे. त्या रोडने चाललेला आहे आतमध्ये. आता कुठे चाललोय मला नाही माहिती. पोहोचल्यावरती सांगतो. चला मंडळी फायनली पोहोचलेलं आहे. कुडालमधून आतमध्ये आलोय आम्ही तेंडोली गावी. तर मोठा प्रवास झाला आहे आणि फायनली प्रशांतच्या ताईच्या घरी आलेलो आहे. तर इकडेच आत्ता तरी आपण इथे थांबणार आहे. नंतर बघू कुठे कुठे काय काय प्लॅन होतो तो. तर इकडे एक मस्त छोटीशी नदी वाहते. वरती तिकडे घर आहे
आणि हा इकडे ब्रिज आहे जायला नदीमध्ये आपल्याला जायचं आहे नंतर जर आंघोळ वगैरे करायला. तर इकडे परिसर खूप छान दिसला तर म्हटलं जरा दाखवावं. इकडे हे बांबूची झाडं आहेत आणि घर एकदम मस्त मोक्याच्या ठिकाणी आहे. एक नंबर छान पूर्ण वातावरण. इकडे पुढं पण घरं असतील बहुतेक. आणि या बाजूला इकडे आपल्या गाड्या लागल्यात आणि कोकणातलं पारंपरिक पद्धतीचं घर कौलारू घर. चला मंडळी थोडंसं फ्रेश झाल्यानंतर लगेचच जातोय आपण जरा नदीवर आंघोळ करायला. हां चला. ही अवघड अशी वाट आहे. आमचे गण्या भाऊ जरा वाट दाखवत आहेत. चला हा पुढं गावाकडची पायवाट आहे. खूप लांब नदी आहे अविनाश लवकर आहे. खूप लांब जायला लागणार 2-3 किलोमीटर चालायचं आहे. 2-3 पावलं की 2-3 किलोमीटर? 2-3 किलोमीटर पण नदी आपली आलेली आहे. आली आईच्या गावात लगेच आलं. खूप खोल आहे नदी. कडक घराच्या बाजूला एकदम 5 पावलावर नदी. मस्त जरा आंघोळ वगैरे करू निवांतमध्ये मग जाऊया जेवायला. घराच्या जवळच मस्त असा डोहा आहे. इकडे काय जण कोंड बोलतात. तर हा मस्त डोहा आहे आणि पाऊस पडून गेला मगाशी त्यामुळे थोडंसं असं गडूळ पाणी आलं आहे. भारी ना बाई? एक नंबर ना एकदम भारी. तर इकडे उड्या वगैरे मारायच्या आहेत. सगळे मजा वगैरे करतो आंघोळ वगैरे करतो मग जाऊन जरा जेवून घेऊ. तर इकडे जरा पाण्यामध्ये जरा एन्जॉय सुरू आहे सर्वांचा. रस्सी वगैरे काय आणले वेल. हां मार तू शबाश. निकेत आलाय बघा मजा करतायत पोरं. पाणी मस्त आहे तिकडे जरासं खोल आहे त्या पट्ट्याला बाकी इकडे निवांत आहे पाणी. हां इकडे जरा विशाल गोरा होतोय. ये इस गोरेपन का राज आपको समझ में आया होगा. जड़ी बूटी. हाँ ये तो ये तो बस कडक मस्त मजा. ये भाई तिथे कुठे टाकताय? वरून ये. बरोबर टाकते तो विशाल आली येऊ ना. निकोचा प्रयत्न बघू शकताय तुम्ही. काय होणार आहे नेमकं बघूया. गेला रस्सी तुटणार वाटतं आता. काय होणार आहे? तुटली. पण सोडली नाही. हा रस्सी नाही सोडली मग का कामाची नाही नशीब तिथं तुटली. पुढे तुटली असे गेला असता मग. खालून काढतोय बाबू ये खालून. चला मंडळी आंघोळ मस्त झालेली आहे. तर आता जेवून घेऊया. मग वाजले असते 3 वगैरे वाजले असतील दुपारचे पण ठीक आहे जेवण तर आपल्याला करायचंच आहे. पोहून वगैरे मस्त झालेलं आहे. आता जेवणाची वेळ झाली. जेवणामध्ये बांगडा आहे करली आहे आणि कोळंबी रस्सा. सर्वजण जेवायला बसलेत. जबरदस्त मजा घ्या. मस्त एकदम मस्त जेवायला बघा काय भारी एकदम. कोकणात आल्यावर असं सगळं खायला मिळतं. कोलबी आहे खूप मजा येते. रस्सा आहे तुम्ही पण या नक्की जेवायला. येस तर इकडे सर्वजण घेत आहेत. तुम्ही सुद्धा जेवायला या. आपण जागा पकडूया इकडे स्पेशल जागा जिथून की पूर्ण तुम्हाला समोरचा व्ह्यू दिसतोय. हा बघा. चला जेवून घेऊया मस्त. चला मंडळी जेवण वगैरे मस्त झालेलं आहे. तर आपण आलो आहे कुडाळमध्ये सिंधुदुर्ग तालुक्यामध्ये. तर हा ॲक्च्युली पूर्ण प्रवासाचा व्हिडिओ होता. प्रवास खूप मोठा झालाच म्हणजे रात्री आपण घरातून तर 10-10:30 वगैरे निघालो आहे. तर इकडे पोचता 2-2:30 वाजले म्हणजे थोडं थांबत आलेलो. तर बघूया म्हणजे हा काय असा खास प्लॅन व्हिडिओ वगैरे काही नाही आहे. जस्ट एक अचानक झालेली ट्रिप आहे. बरेच दिवस झाले इकडे यायचं होतं म्हणजे प्रशांतच्या बहिणीच्या घरी किंवा मग प्रशांतच्या घरी स्टे करायचा विचार होता. तर प्रशांतच्या बहिणीच्या इथे थांबलो आहे आपण आणि आता तर संध्याकाळी काय कुठे जात नाही. ऑलरेडी 5-5:30 वाजलेले आहेत. रात्री वगैरे गेलो तर नदीमध्ये मासे वगैरे पकडायला वगैरे जाऊ किंवा बघू काय प्लॅन होतं आहे. पण उद्या निघणार आपण कुठेतरी बाहेर फिरायला. ते पण काही फिक्स नाही आहे. कधी अनप्लॅन ट्रिप असतात ना त्या पण छान होतात. त्यामुळे कधी असं निघायचं अचानक निघायचं. चला मंडळी आत्तापुरता तरी हा व्हिडिओ इथे थांबूया. संध्याकाळ झालेली आहे. तर भेटूया परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय.